नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ट्रेकिंग ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आपण ट्रेकचा आहे आणि आपण ट्रेकसाठी आज राजगडला चाललो आहे. सकाळचे 4:30 वाजले आणि आत्ता निघायला नेहमीप्रमाणे उशीर झाला आहे. तर खूप दिवसांपासून राजगडला जायचं होतं, पण सध्याची परिस्थिती म्हणजे लई गर्दी चालू होती, कंटिन्यू गर्दी होती. तर आपल्याला साधं किल्ल्यावरती फिरण्यासाठी पण बघण्यासाठी पण काही मिळालं नसतं. त्यामुळं आत्ता हा टाईम निवडला आहे थोडा उशिरा. आज संडे आणि त्यात परत आज पण गर्दीच असेल, त्यामुळे आज जरा लवकर 4:30 वाजता निघणार आहे आम्ही. आणि आत्ताच इथेच मला 4:30 वाजले. तर आता लवकर पटापट आवरून गाडी काढून मी निघतो, कारण पुढे आमची मंडळी जाऊन थांबलीत. आणि आज आमच्यासोबत शिवाजी आणि माझ्यासोबत आज काही नवीन माणसं येणार आहेत. ती तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पुढे दाखवेनच कोण कोण येणार आहे आमच्यासोबत. तर चला जाऊया आता राजगडवरती आणि डायरेक्ट जाऊन राजगडच्या पायथ्याला जाऊन ब्लॉग चालू करतो. चला भेटूया राजगडच्या पायथ्याशी. आत्ता बरोबर 6:45 वाजता राजगडचा ट्रेक चालू केला आहे आणि आम्हाला यायला थोडा उशीर झाला आहे. तुम्हाला गर्दी दाखवू का? हे बघा, संडेची गर्दी, गाड्या बघा किती आहेत. अजून लोक येणार आहेत. एवढी गर्दी संडेची, म्हणजे आत्ता ट्रेक करताना तर गर्दी वाटत नाही आहे, पण वरती गेलेत गडावरती खूप जण. तुम्ही गाड्या बघितल्याच आहेत, केवढ्या गाड्या होत्या. आता बरोबर 6:45 वाजता ट्रेकला चालू केले. तर पटकन जाऊयात वरती. आणि बाले किल्ल्याला जायचं आहे आम्हाला पहिलं, कारण तिथं जर आत्ता नाही गेलो तर नंतर लय गर्दी भेटेल, मग वरती जातच येणार नाही. आत्ताच आधीच गर्दी गडावरती, बघू आता किती गर्दी आहे. चला जाऊयात. आज आम्हाला जॉईन झालेली 2 मंडळी, भूमिका आणि अमेय. ह्याला तर तुम्ही बघत असाल, हे नेपाळ आहे. राजगडचा आता अर्धा ट्रेक पूर्ण झाला आहे आणि हाफ ट्रेकपासून पायऱ्या चालू होतात, त्या पण मोठ्या मोठ्या. हे बघा, एवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत. इकडनं तुम्हाला मी तोरणा दाखवतो. हा बघा, इथे तोरणा किल्ला. आता पाली दरवाजाच्या इथून आम्ही आतमध्ये जाऊया. वाट लागलेली सगळ्यांची आमच्या. हिच्या गाडीची चावी आम्ही खाली विसरलो आणि त्या राजगड हॉटेलवाल्यांना ज्यांनी पावती केली त्यांना फोन लावते, पण त्यांचा फोन लागत नाही आहे. आणि आता गाडी गेली तर ह्याच्यावर नाव येणार, ह्याच्यावर नाव. ह्याने गाडी ठेवली, गाडीची चावी ठेवली. आता जातो पाली दरवाजात. सनराईज बघायचा होता, पण वरती यायच्या आधी सनराईज झाला आहे. लय दम लागला आता. त्यात थंडी, भयंकर लेवल थंडी आहे. चला आता बरोबर 7:45 वाजता पाली दरवाजाची इथं आलं आणि माकडांनी आमचं स्वागत केलं. हा बघा पाली दरवाजा. आणि बघा, नशीब हे काय करत नाही पहिल्यांदा. पिल्लू बघा, पिल्लू गेला. चला
पाली दरवाजा फायनली बरोबर 7:45 वाजता 1 तास झाला आणि आलोय आम्ही बरोबर वरती. दोन माकडे एका सोबत. राज सदरेवरती आलो. राज सदरेवरून तुम्हाला मी वाल्या किल्ल्याचा व्ह्यू दाखवतो. इथे ही सोयळामाची काय दिसते आहे. इकडे खाली पद्मावती माची आहे आणि हिरा सदर आहे. आणि आजचे काही जे स्टेला आलेली माणसं होती त्यांचे इथे तंबू पण लागलेले आहेत. बघा नेहमीप्रमाणे दरवेळी सारखं परत एक मित्र प्रत्येक किल्ल्यावरती आम्हाला भेटतो. ह्या किल्ल्यावर राजगडावरती पण भेटलं आम्हाला. बघा इथं बोर्ड. इकडे लेफ्टला पद्मावती माची, राईटला सोयळा माची. हात देतोयस दे. दे 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 डांग 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 डांग. द्या जातो. राज सदरेवरनं आता डायरेक्ट वाले किल्ल्यावरती चाललोय. एवढं वार सुटलंय ना आता सकाळचं, लय भारी वाटतंय. थंड थंड वार. हा इकडनं जरा काळ होईल कारण आमचे सूरज मामा इकडून आल्याचं आता बरोबर प्रेमाचे असं. चला गर्दी व्हायच्या आधी वाले किल्ल्यावरती जाऊ, फिरून मग खाली लंपरी सोयळा माचीवरती जातो. लावतोस का? एकदम मस्त. वाले किल्ल्यावरची गर्दी बघून गर्दी जरा वीकेंडची गर्दी. वीकेंडला आल्यावर असं होतं. आम्हाला वरती कधी जायला भेटते. आता फायनली आमची वारी आली वरती जायची. आता वरनं येणारे आम्ही थांबवले, आता ही मागची येणार आहेत. चला बाई. राजगड राजगड एवढा उघडा एक येऊ का? चेन आहे तुला नीट जा व्यवस्थित. लेस नाही का बांधकी. शेजाऱ्याने बाले किल्ल्याच्या महादरवाजावरनं प्रवेश घेतला आम्ही आता आतमध्ये. इथून आता तुम्हाला थोडा नजारा दाखवतो सुवेळा माचीचा. ही बघा सुवेळा माची आणि हा बघा काय महादरवाजा.
महाकालेश्वर मंदिराच्या इथून थोडंसं मागं आलं ना, इथे बाजारपेठांचे पण अवशेष आहेत. हे बघा इथे बाजारपेठ अवशेष, आणि इथून वरती गेलं की राजवाड्याचे अवशेष आहेत. आता आपण राजवाडा बघूया, त्याचे अवशेष बघूया, आणि तिथून पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा तिन्ही माच्या बालेकिल्ल्यावरनं खूप छान दिसतात. नेहमीप्रमाणे प्राण प्रतिष्ठा आमची राजवाड्याची, माती आम्ही घेतोय राजगडाच्या. पिशवी पण भेटली नशिबाने. राजवाड्याचे अवशेष. तोरणा किल्ला. भयंकर एकदम. आता आम्ही बालेकिल्ला उतरून खाली आलोय आणि आता सुवेळा माचीकडे चाललोय. बालेकिल्ल्यावरती आत्ता उतरताना पण खूप गर्दी होती विकेंडमुळे, संडेमुळे. तर तुम्ही कधी आलात तर विकेंडला येऊ नका, ऑफ डेजलाच या. आता इथून सुवेळा माचीकडे जाऊया आणि तिथून डुबा बघूया पहिला, कारण डुब्यावरती जायचे खास. तिथून तुम्हाला मी पूर्ण 3 माच्या दाखवतो, संजीवनी माची, सुवेळा माची, पद्मावती माची आणि बालेकिल्ला, अशी एकच म्हणजे ठिकाणी डुबा. तिथून ह्या 4ही गोष्टी दिसतात. तिथे जाऊया आणि तिथे खाली काळेश्वरी बुरुज आहे कदाचित, म्हणजे मला नाव आठवत नाही आहे, डुब्याच्या खाली. तिथे जाऊया आणि सुवेळा माची बघूया, हत्ती नेडं बघूया. चला सुवेळा माचीकडे भेटूया. जरा रिफ्रेशमेंट का काकडी खाऊया. काकडी खात खात आता डुब्यावर चाललोय. नका सकाळपासून नाश्ता नव्हता केला, फक्त चहा पिला होता एकदा मध्ये, त्याच्यानंतर आता खातोय काकडी. चला डुब्यावर भेटूया. फायनली मित्रांनो मला आता हे बघा पहिल्यांदा सुवेळा माची, आणि इकडून इकडं ही पद्मावती माची आणि वरती बाले किल्ला, इकडे खाली संजीवनी माची. जोरात वारं चालू होता, व्हॉइस येतोय का नाही ते पण मला माहित नाही, जरा ऍडजस्ट करून घ्या. थोड्या वेळ बसतो आता. एक काळेश्वरी बुरुज आहे का कुठलं मला नाव नाही माहिती, मला माझ्या माहितीप्रमाणे तरी काळेश्वरी बुरुज आहे. तर आम्ही आता पहिल्या सुवेळ्याला जाऊन येतो, इथे खाली जाऊ. चला थोड्या वेळ बसतो आणि मग सुवेळ्याला. डुब्यावरनं उतरताना जरा अवघड पार्ट खाली आलाय. एवढा अवघड पार्ट राजगड चढताना आला नव्हता, एवढा अवघड पार्ट येत आता इथे उतरताना येते. म्हणजे जरा स्लिपरी पॅच आहे.
पावसाने थोडंसं माती भुसभुशीत झाली त्यामुळं स्लीपर चालू आहे. इथे बघा ती बघा भूमिका गेली. आता मी पण खाली जातो आणि मग चालू करतो. उगाच व्लॉगच्या नादात पडायला नको, घसरायला नको. फायनली आता आलो आम्ही सुवेळा माचीवरती. हे बघा पहिला जो सुवेळा माचीवरती जो बुरुज लागतो पहिला तो हा बघा पहिला बुरुज. आणि त्या बुरुजाच्या इथून पुढे जी दिसते ती सुवेळा माची. आता पहिलं बुरुजावरती जाऊयात आणि मग तिथून सुवेळा माची बघूया. हत्ती नेड आत्ता जो आपण बुरुज बघितला तो चिलखती बुरुज आहे. आणि त्या चिलखती बुरुजपासून आपण खाली आलो ना की हा छोटा रस्ता येतो. ह्या रस्त्याच्या इथून पुढे जाऊन सुवेळा माचीकडे जातो आपण. आणि तिथूनच पुढं हत्ती नेड आहे. त्या आता हत्ती नेड मी तुम्हाला दाखवतो. हत्ती नेड जे बघितलं मी जे तुम्हाला दाखवलं ते हत्ती नेड. आता जरा खूप गर्दी आहे तिथं, वरती जाता येणार नाही. त्यामुळे आपण पुढे जाऊया, सुवेळा माची पूर्ण बघूया, शेवटपर्यंत जाऊया, तिथून परत रिटर्न येऊया आणि मग आपण हत्ती नेड बघूया. कारण येईपर्यंत थोडी तरी गर्दी कमी असेल कदाचित. आणि तुम्हाला मी आता तो चिलखती बुरुज का म्हणतात ते दाखवतो. इथे चिलखती तटबंदी आहे. इथं काहीतरी सापडलं आहे शिवाला. बघूया. वा नाईस आला का? आलेला असला पाहिजे, खूप छान पडला असतो. हा येतोच आहे. तो दरवाजा अजून वापरातली वाट असेल बघूया बघ. तो दरवाजा तिथून परत उतरायची अख्खा प्लॅन असा खाली चाललंय तर हा चोर दरवाजा मानू शकतो आपण. चोर दरवाजा. येस हे बघा इथून अशी वाट आहे, इथून खाली. चिलखती बुरुज का म्हणतात ते मी तुम्हाला आता सांगतोय. कारण चिलखती बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. आता मी जिथून चालतोय ती बघा दोन्ही बाजूंनी तटबंदी आहे. ही एक तटबंदी आहे आणि इथे दुसरी तटबंदी आहे. म्हणजे एक जरी तटबंदी समजा कोणी हमला केला तर ती तुटली तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी दुसरी तटबंदी आपल्या महाराजांनी बांधून घेतली. तशी ही आहे बघा तटबंदी. आता हे बघा दिसले का? पूर्ण वाट आहे इथून जायला यायला तटबंदीतून. आम्ही आता तिकडनं बाहेरनं आलतो तर इथून रस्ता दिसतोय, तिथून आता बाहेर पडूया. बघा आली, संपली आपली तटबंदी. आता फायनली पोचलो आपण सुवाळा माचीच्या एंड पॉईंट. बघा इथे हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे, ते भिंतीवर कोरलं आहे हनुमानाचं. आणि इथे हा सुवेळा माचीचा बुरुज संपतो. तर इथून परत फिरून आता कुठं जायचं? पद्मावती माची का संजीवनी करायची? चालेल, आता पद्मावती माचीला जाऊ. कारण संजीवनी माची करता येईल का नाही सांगता येत नाही, कारण आम्हाला 4 वाजता घरी जायचं. त्यामुळे आता परत इथून रिटर्न जाऊया. आणि जे हत्ती नेड्यात जाताना आलतो त्याच्यात जाता येते का बघूया, आता गर्दी नसली तर. चला.
आम्ही पद्मावती माचीला चाललो आहे. त्या रस्त्यावरती आम्ही आता, आणि तिथून इथे गुंजवणे बुरुज का दरवाजा आहे त्याच्या इथे आलो आहे आम्ही खाली बघायला काय आहे नक्की. तिथे आम्हाला हे छोटंसं पाण्याचं साठा होईल असं एवढं तळं सापडले. इथे आता जरा पाणी स्वच्छ वाटते, कारण इथं काय एवढं पडलं नाही, पण ते झाडाचा पाला वगैरे पडला आहे त्यामुळं ते थोडं खराब झाले, पण बाकी पाणी चांगलं आहे. ते इथून खाली बुरुज आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथं हा बुरुज आहे, गुंजवणे बुरुज. मला पण यायचंय. ते इथून खालून रस्ता आहे, त्या रस्त्याने खाली जातो आणि बघतो आधी काय आहे, कारण मी कधी गेलो नाही आहे इथे. राजगडवरती 2दा-3दा आलो आहे, तरी पण इथे नाही गेलो मी अजून एकदा पण. त्यामुळे जरा जाऊन एक्सप्लोअर तर केलं पाहिजे ना. चला, हे बघा गुंजवणे दरवाजा. इथे मोस्टली म्हणजे कोणच नाही येत. अख्खा आता संडेचा वीक आहे, म्हणजे संडे आहे आज, तरी एकही माणूस नाही आहे इथे. अशा अपरिचित जागांमध्येच जायला मजा येते. गुंजवणे बुरुज, गुंजवणे दरवाजा. हा बघा, प्रॉपर दरवाजा आहे, किती चांगल्या अवस्थेत आहे, भारी आहे. आता बघूया इथे जाऊन बाहेर आधी. हा 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 बघा, दुसरा दरवाजा. ए बाबा इकडे. हा बघा, पूर्ण वाट आहे खालीपर्यंत. ती बघा तिकडे. किती तर जवळ सापडलं आपल्याला एकाच लाईनीत. इथं पण कसली तरी वाट येतं बघ, मोठी वाट ना. म्हणजे काहीतरी राजगडावरती येऊन नवीन बघायला भेटलंय. गुंजवणे दरवाजा. एकाच माशीला किती दरवाजे भेटले चोर दरवाजे. आता तुम्ही याल तर नक्की गुंजवणे दरवाजा बघा, कारण सगळेच सुवेळा माची, पद्मावती माची, संजीवनी माची अशा सगळ्याच माचींवरती जातात, पण इथे कोणच येत नाही खरंच. हा बघा, प्रॉपर दरवाजा आहे, एकदम छान. हा पहिला दरवाजा. इकडून एंट्री करताना जर या वाटेने आलात तर, आणि पुढे जाऊन लगेच दुसरा मोठा दरवाजा. हा बघा, चला आता इथून वरती जाऊया. बरोबर 12:30 वाजता भेळ वगैरे खाऊन आम्ही राज सदरेवरती आलो आहे परत. ते ही राज सदर जिथे आपण सकाळी होतो. आता इथून पद्मावती माचीला जाऊया, आणि तिथे पद्मावती देवीचं मंदिर, पद्मावती तलाव, अजून काय काय गोष्टी आहेत त्या बघूयात सगळ्या. चला, फोकस मार ना. चल भाई, राज सदरेतली वास तर येतोय, पण चल. राज सदरेच्या इथनं अंडरग्राउंड आलोय मी. इथे वरती आहे सिमेंटचं बांधकाम, म्हणजे नंतर केलेलं काम आहे हे. इथे दाखव शिवा जरा.
बघू इकडे. स्टोरेज रूम. हे बघा प्रॉपर. हे बघा इथून वरती जायचा रस्ता दाखवत होता मी तुम्हाला. आणि हे कुठून आहे ते पण बघा आता. हा एवढी लांब आहे ना ती पोरल्या काठवली इकडे काय दुहेर तटबंदी. आपण ती बघितली दुहेर तटबंदी इकडच्या साईडला पण हे पण आहे ना ती नाही बघितली. आता इथे राजवाड्याचे अवशेष आहेत ते आपण पहिले बघूयात. ते बघा इथे वरती राजवाड्याचे अवशेष आहेत आणि ही घोड्यांची पागा वगैरे सुद्धा असू शकते. इथे खाली हे बघा इथे राजवाड्यांचे अवशेष आहेत. आणि हा बघा पद्मावती. इथे तलाव आहे. हा पद्मावती तलाव नाही आहे. पद्मावती तलाव थोडासा पलीकडे आहे. तर आपण राजवाड्याचे अवशेष बघायला आतमध्ये जाऊया तिथून. चला. धान्य कोठार. हे बघा पूर्ण ढासाळलेले राजवाड्यांचे अवशेष. हे बघा केवढे आहेत. थोडं वरती जाऊन बघूया. पूर्ण राजवाड्याचे अवशेष आहेत. हे जे दिसतंय ते कोठार आहे. दारुगोळा कोठार असेल किंवा धान्य कोठार, दोघांपैकी एक. राजवाड्याचे अवशेष बघून आलो की इथे महादेवाचं मंदिर आहे. हा बघा पद्मावती तलाव. ते पण एक सदर आहे आणि आहे पद्मावती माची. आता पद्मावती देवीचं दर्शन घेतलं, पद्मावती तलाव बघितला, त्याच्यावरची सदर बघितली आणि आता थोडं खाली चाललंय. खाली जाऊन बघूयात अजून काय काय भेटते बघायला. हे खालीच आहे. हो खालीच. राजगड वरती यायला दोन रस्ते आहेत. एक पद्मावती माचीच्या इथे जो चोर दरवाजा आहे तिथून एक दरवाजाने आपण येतो आणि एक पाली दरवाजा जो काय बोलतो आपण महाराजांचा मार्ग होता तो, तिथून महाराज यायचे. आणि इथं आहे चोर दरवाजा
आता आपण पद्मावती माचीला आहे, तर तिथे आपल्याला दिसलाय हा चोर दरवाजा. तुम्हाला मी दाखवतो. इथून लोक काही ट्रेक करून येत आहेत, काही जात आहेत. हा बघा, इथून खाली असा हा चोर दरवाजाची वाट आहे. आणि चोर दरवाजाने जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला 2 डोंगर पार करून यायला लागतात, कारण खूप लांबून यायला लागतं तुम्हाला जर यायचं असेल तरी. हा चोर दरवाजाने राजगड वरती इथून बघा, इथून इथून हा एंट्री पॉइंट आहे इथे खाली. आणि आपण आता त्याच्या इथे वरती थांबलो आहोत चोर. आणि आता आमची पद्मावती माची पण फिरून झाली आहे आणि आता आम्ही पाली दरवाजाने परत खाली उतरतो. आता पाली दरवाजा उतरून आम्ही गड उतरायला चालू केले. आता जवळपास 2 वाजले असतील आणि गड उतार होतोय, कारण जरा लवकर आम्हाला घरी जायचंय. त्यामुळे आम्हाला संजीवनी माची एक्सप्लोअर करता नाही आली. तर आता पुढच्या वेळेस कधी आलो राजगडला परत, तर तेव्हा नक्कीच संजीवनी माचीवरचं सगळं काय काय आहे तिथे गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्सप्लोअर करूच. आणि आता गड उतार होतो पटकन. आणि खाली आपल्याला जे स्मारक आहेत आत्ता नवीन बांधलेले, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे, आणि अजून एक स्मारक आहे ते मला माहीत नाही नक्की कोणाचे. त्यामुळे ते आपण आता खाली जाऊया. ते गावामध्येच एका ठिकाणी बांधलं आहे, तर ते आपण आता जाऊन पहिलं ते बघूया, मग मी हा व्लॉग संपवतो. आम्ही 2 वाजता ट्रेक संपून खाली आलो आणि इथे हे राजगड हॉटेल आहे, तिथे जरा वेळ बसलो होतो आणि जरा ऊसाचा रस नाश्ता वगैरे केला. आणि आता परत आम्ही स्मारक बघायला चाललो आहे. आता ते स्मारक कुठं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्याची, तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आता आम्हाला पण नक्की माहीत नाही आहे. तर एकदा प्रत्येकाला विचारत आम्ही इथून जातो. आता वाजलेत 2:30 वाजता इथून निघतोय आम्ही. चला जाऊया आता स्मारक बघायला. तुम्ही जिथं इथे राजगडचा ट्रेक इथनं चालू करता आणि लगेच इथे बोर्ड लावले बघा, जिजाऊ सृष्टीचा. तिथून तुम्हाला ते स्मारक बघायला जाता येईल. तुम्ही पाली दरवाजा मार्गे आलात तर तुम्हाला हा लगेच बोर्ड दिसून जाईल. आणि इथून 500 मीटरवरतीच आहे हा बघा, हा रोड आहे इकडे लेफ्ट घेऊन. तर आपण आता जाऊयात. इथनं टर्न घेतल्यानंतर बरोबर 500 मीटर ते 600 मीटरवरतीच लगेच तुम्हाला स्मारक भेटतील. हे बघा, इथे आम्हाला भेटलेत 3 स्मारक, 1, 2 आणि 3. आणि हा आपला राजगड, हा पहिला शिवाजी महाराजांचं स्मारक, त्याच्या लगेच बाजूला दुसरं शंभू महाराजांचं स्मारक, आणि हे तिसरं शहाजी राजांचं स्मारक. अशी 3 स्मारक. खूप छान वाटतात हे स्मारक बघून खरं तर. आणि ही जागा जास्त लोकांना माहीत नाही आहे, त्यामुळं खरं तर चांगलंच आहे, कारण इथे पण लोक येऊन वाट लावणार, हे ते करणार. त्यामुळे जेवढ्यांना माहिती आहे तेवढ्यांसाठी चांगलं आहे. इथे येऊन शांतता खूप जास्त चांगली आहे, कारण एवढा राजगड चढून आलो, दमून आलो, सगळं करून आलो आणि इथं जरा शांतता भेटली, त्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि आपले स्मारक तर आता बघून झालेत, आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच इथे या. आणि हा व्लॉग मी आता इथे संपवत आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय बोला प्रत्येकाने. बाय गाईज. तो बघा एक तिकडे. चला भेटूया पुढच्या किल्ल्यावरती आणि नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका.